रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील कोसबी रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। यातूनच नागरिकांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो। तात्पुरत्या दुरुस्तीवरून नागरिक संतप्त झालेले आहेत। वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलेला आहे। याचा आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। आपण डेरवन रोड या ठिकाणी आहोत। डेरवन रोडची दशा जर आपण बघितली तर सध्याची ही बोलकी चित्र आहेत। कारण डेरवन या मार्गावरती खड्डेच खड्डे पडलेले आहेत आणि प्रशासनाला आता जाग आलेली आहे। भर पावसामध्ये तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी केली जाते। आपण बघतोय अशा प्रकारचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण आहे ते टाकलं जाते आणि त्याच्यावरती प्लास्टिक आहे। पावसाचा जोर कमी झालाय, मात्र पावसाची रिपरिप आहे ती सध्या सुरू आहे। स्थानिक ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झालेले आहेत, कारण भर पावसामध्ये अशा प्रकारचं कॉन्क्रीट आहे हे टिकणार नाही आहे। आम्हाला कायमस्वरूपी उपाययोजना करा अशी मागणी आहे। अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे, मात्र उद्या 15 ऑगस्टची डेडलाईन दिली होती, नाहीतर आम्ही ह्या रस्त्याच्या संदर्भात आंदोलन करू असं तुझं सांगितलेलं आहे। डेरवन वालवलकर तसंच रुग्णालयाचा हा मुख्य रस्ता आहे। त्याचप्रमाणे याच रस्त्याला जोडून अनेक गावं आहेत, रहदारीचा मार्ग आहे, महाविद्यालय आहेत। अशा प्रकारचे खड्ड्यात खड्डे आणि रस्त्यात खड्डे आणि खड्ड्यात रस्ते अशा प्रकारची ही अवस्था सध्या सुरू झालेली आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हा रस्ता आहे तो वर्ग आहे, पण गेली अनेक वर्ष या संबंधित अधिकाऱ्यांना इथले ग्रामस्थ आहेत ते निवेदन देतात, मात्र याच्याकडे कानाडोळा करताना अधिकारी दिसत आहेत। यावेळी मात्र ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि स्वतः इथं थांबून अशा प्रकारची रस्त्याची कामं आहेत ती करून घेत आहेत। मात्र आता तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी होते। अधिकाऱ्यांची बातचीत केली तर अधिकारी असं म्हणतायत की तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करतोय, पाऊस थांबल्यानंतर आपण पूर्णतः खड्डे आहेत ते बुजवून टाकण्याचं काम आहे ते पूर्ण करू। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।